मुस्लिम समाजाचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल रामगिरी गुरु नारायणगिरी महाराज सरलाबेट यांनी बदनामकारक चुकीचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवला व सर्व मुस्लिम समाजाचे धार्मिक भावना दुखावल्या आहेत। त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करावा या मागणीचे निवेदन दिनांक 20 ऑगस्ट रोजी मानवत येथील सकल मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केले आहे। रामगिरी गुरु नारायणगिरी महाराज सरलाबेट यांनी अखंड हरिनाम सप्ताह वैजापूर येथे सुरू असलेल्या सप्ताहाच्या प्रवचनात देत असताना सर्व लोकांसमक्ष लाईव्ह कार्यक्रमात असताना त्यांनी पैगंबर मोहम्मद यांच्या चारित्र्यावर अपशब्द वापरून मुस्लिम समाजाच्या भावना जाणीवपूर्वक दुखावल्या। त्यांना माहिती असताना पैगंबर बाबत अपशब्द वापरले। देशामध्ये मुस्लिम सहन करणार नाही, रस्त्यावर उतरणार, यामुळे दंगली होणार या हेतूने प्रवचन देऊन राज्यात कायदा व सुव्यवस्था खराब करण्याचे षडयंत्र करून प्रवचन दिले आहे। या कृतीचे मुस्लिम समाज निषेध करत असून असे ढोंगी महाराज यांच्या विरोधात कायदेशीर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावे। आपण या राज्याचे गृहमंत्री असून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे आपले कर्तव्य आहे। याकरिता आम्ही सर्व मुस्लिम बांधवांच्या भावना लक्षात घेऊन याबाबत दखल घ्यावी, मुस्लिम समाजाला न्याय द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे मानवत येथील सकल मुस्लिम समाजाच्या वतीने माननीय तहसीलदार मानवत यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केले आहे। निवेदनावर धर्मगुरू मुफ्ती मोहम्मद मुजाहिद, मौलाना असलम इशाती, हाजी हाफेज लतीफ, हाफेज अकबर, हाफेज शोएब फुरकानी, माजी नगरसेवक अब्दुल रहीम बागवान, समाजसेवक अनंता भदरगे, शहराध्यक्ष बाबाजी कचवे, माजी नगरसेवक नियामत खान, माजी नगरसेवक सय्यद जमील, माजी नगरसेवक हबीब भडके, समाजसेवक अफसर अंसारी, समाजसेवक मोहम्मद मुस्ताक, खयूम सहारा, शेख न्याजुद्दीन, जुबेर शेख, सद्दाम बागवान, शगीर खान, इलियास पठाण, आवेश बागवान, खलीद बागवान, आरिफ सय्यद, अलीम चौधरी, आयुब बागवान आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। येथील महंत रामगिरी महाराज यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथे मुस्लिम धर्माचे वरिष्ठ धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांच्या बद्दल अपशब्द जे वापरले आहेत, याबद्दल शासनाने त्यांच्यावर जास्तीत जास्त दंडात्मक कारवाई करावी, जेणेकरून राज्यात हिंदू मुस्लिम तेढ निर्माण होणार नाही। आणि रामगिरी महाराजाचा बोलविता धनिक कोण आहे, जो हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, याचा शासनाने शोध घ्यावा आणि त्याच्यावर कडक कारवाई करावी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आज हम मानवत तहसील के अंदर यहाँ पर हाजिर हुए हैं। रामगिरी गुरु महाराज इस खबीस और मलऊन ने हमारे नबी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की शान में नाजेबा कलिमात कहे हैं, गुस्ताखी की है, उनके तक़द्दुस को पामाल किया है। इसलिए हम मानवत तहसीलदार के ज़रिए से महाराष्ट्र सरकार को ये मेमोरेंडम पेश करते हैं और ये निवेदन करते हैं और ये मजम्मती दरख्वास्त देते हैं कि वो इस पाखंडी रामगिरी गुरु महाराज के ख़िलाफ़ सख्त से सख्त कार्रवाई करें और उसको जेल की सलाखों के पीछे डालें। ये हम हुकूमत से दरख्वास्त करते हैं।